परभणी महापालिकेतील महापौर उपमहापौर पदाचं सूत्र ठरलेलं आहे, फॉर्म्युला ठरलेला आहे। परभणी महापालिकेमध्ये महापौर मुस्लिम तर उपमहापौर हिंदू होणार। महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून इक्बाल सय्यद यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे, तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी गणेश देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। परभणीमध्ये 65 पैकी 29 नगरसेवक मुस्लिम आहेत, तसंच परभणीतील मुस्लिम समाज लोकसभेपासून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे आणि त्यामुळे आता परभणी महापालिकेत मुस्लिम समाजाचा महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालं। आमिष दाखवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर काही परभणीतल्या नेत्यांना ही सवय आहे शेवटपर्यंत संघर्ष करायचे, पण कुठं करायचं कुठं थांबायचं हे त्यांच्या सुद्धा लक्षात आलं पाहिजे। शेवटी लोकांचा जनादेशाचा सन्मान करायचं या लोकांनी शिकलं पाहिजे आणि दरवेळेस सातत्यानं कुठं काही मिळतंय का अशा दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर जे लोक असं करतात त्यांचीच बदनामी होते। संपूर्ण परभणी जिल्हा बघतोय हे कशा प्रकारचं मॅन्डेट दिले गेले, मॅन्डेटचा सन्मान करण्याचं या लोकांनी शिकावं। शेवटी यामध्ये आमचा महापौर, काँग्रेसचा उपमहापौर आणि इतर जर पक्ष काही आले आमच्यावर ते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत, त्यांना सुद्धा आम्ही योग्य न्याय द्यायचं काम या निमित्तानं करू। परभणीचा महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होईल आणि उपमहापौर राष्ट्रीय काँग्रेसचा होईल। आम्हाला आमच्या नगरसेवकावर, काँग्रेसच्या नगरसेवकावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही निवडणुकीपूर्व आमची झालेली युती आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय मुंडे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, कोणते निकष लावले गेलेले आहेत महापौर पद उपमहापौर पदाचा चेहरा निश्चित करताना? नक्कीच विक्रांत, परभणी महापौर पदाचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू होती। सुरुवातीला राहुल पाटील यांचे समर्थक असणाऱ्या यांना 1.25 वर्ष हे महापौर पद देण्यात आलेले आहे, तर त्यानंतर ते 1.25 वर्ष ठाकरेंच्या खासदार संजय जाधव यांचे समर्थक या ठिकाणी बसवला जाणार आहे। जवळपास 1.25 वर्षाचा हा फॉर्म्युला ठरलेला आहे। तर काँग्रेसकडून गणेश देशमुखांचे नाव उपमहापौर पदासाठी निश्चित करण्यात आलेले आहे। आपण जर पाहिलं तर काँग्रेसचा उपमहापौर 2.5 वर्ष आपला कार्यकाळ पूर्ण करतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच पाहिलं तर लोकसभा असो, विधानसभा असो, महानगरपालिका असो, या तिन्ही निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज हा शिवसेनेच्या बाजूने भक्कम उभा राहिल्यामुळे कुठेतरी आज परभणीमध्ये मुस्लिमचा महापौर बसल्याला आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच पाहिलं तर आता नेमके काय सूत्र होतात आणि कसं गणित जुळतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या या माहितीसाठी।